नमस्कार मंडळी, आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला काहीतरी हलकं फुलकं खावंसं वाटतं, जे पचायलाही हलकं फुलकं असेल, कमी मसाल्यांमध्ये तयार होईल। मग अशा वेळेस आपण कधी कधी खिचडी, मसाले भात किंवा काहीतरी हलकं फुलकं बनवतो। म्हटलं नेहमीचे त्या चवीचे पदार्थ नको, आज आपण एक मस्त प्रसिद्ध पदार्थ करतोय। सुरुवातीला मी आलं लसूण ठेचून घेतलं, त्यानंतर हिरवी मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा आणि बटाटा चिरून घेतला। इथे 1 कप मी कोलम तांदूळ घेतलाय। तुम्ही रोजच्या वापरातला कुठलाही जुना तांदूळ घेऊ शकतात, फक्त ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ घ्यायचा नाही, इंद्रायणी वगैरे घेऊ नका। इथे 1 कप तांदूळ घेतलाय, यामध्ये पाव कप आपल्याला मसूर डाळ घालायची आहे। पोहे खाण्याच्या चमच्याने ही 4 चमचे मसूर डाळ आहे। डाळ तांदूळ 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यामधून पाणी काढून घ्यायचे। डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले, यांना असेच बाजूला ठेवायचे, पाणी काढून पाण्यात भिजत घालायचे नाही। फोडणी करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलंय, त्यामध्ये अर्धा लहान चमचा जिरे घालायचे। जिरे व्यवस्थित फुलू द्यायचे। त्यानंतर 2 मध्यम आकाराचे जाडसर चौकोनी चिरून घेतलेले कांदे यामध्ये घालायचे। एकजीव करून कांदा आता चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा खूप बारीक चिरायचा नाही, हवा तर उभा लांब पातळ चिरू शकतात किंवा मग जाडसर चौकोनी। कांदा व्यवस्थित हलकासा लाल होईपर्यंत परतून झाला, त्यामध्ये कढीपत्ता घालायचा। 2 चमचे शेंगदाणे घालायचे आहे। त्यानंतर 2 चिरून घेतलेल्या हिरवी मिरची आणि 1 चमचा ठेचून घेतलेलं आलं लसूण, 7-8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं ठेचून घेतलं होतं। हे सर्व साहित्य एकजीव करून मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे। शेंगदाणे वगैरे व्यवस्थित परतले जाईल। कांदा सुरुवातीलाच खूप जास्त लाल करायचा नाही। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा बटाटा साल काढून अशा मध्यम जाडीच्या फोडी करून घेतलाय, खूप जाडसर करायच्या नाही, त्या घालायच्या। सोबतच पाव वाटी भिजवून घेतलेला सुका वाटाणा, मटार ज्याला आपण म्हणतो, तो घालायचा आहे। हे सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मध्यम असा चिरून घेतलाय आणि सोबतच मुठभर कोथिंबीर घालायची। सर्व साहित्य मिसळून घ्यायचंय। आज आपण मराठवाडा, लातूर जवळ निलंगा हे गाव आहे, तालुका, तिथला प्रसिद्ध निलंगा राईस किंवा आलूभात सुद्धा त्याला म्हणतो, तो बनवतोय। अगदी कमीत कमी मसाल्यात आणि नेहमीच्या चवीपेक्षा अगदी वेगळा आहे। कोणी मराठवाड्यामधून, लातूरकर, निलंगाचे कोणी रेसिपी पाहत असाल तर कमेंट करून नक्की कळवा। तर तुमच्याकडे जर ताजी मेथी असेल तर कोथिंबीर सोबत 1 वाटी ताजी मेथी सुद्धा घाला। हा निलंगा राईस करताना मेथी सुद्धा घातली जाते, पण आता माझ्याकडे मेथी नाहीये म्हणून मी नाही घातली। सर्व साहित्य मिनिटभर परतून झालं। आता अर्धा लहान चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर किंवा आवडीनुसार, अर्धा चमचा गरम मसाला पावडर। गरम मसाला हा मी घरी तयार केलेला आहे। रेसिपी पाहायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते। पाव किलोच्या अचूक प्रमाणात मी गरम मसाला दाखवलेला आहे। तुम्हाला गरम मसाला घालायचा नसाल तर वर्षभराचा जो घरात साठवणुकीचा मसाला असतो, तो कुठलाही मसाला तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकतात। जसा काळा मसाला, कोल्हापुरी मसाला, कुठलाही मसाला चालेल। इथे मी 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलाय। सर्व साहित्य मिसळून घ्यायचं। परत सांगते, निलंगा राईस करताना 1 वाटी ताजी मेथी सुद्धा घातली जाते। तुमच्याकडे असेल तर कोथिंबीर सोबत ताजी मेथी सुद्धा नक्की घाला। जेव्हा मी कांदा परतायला ठेवला होता, तेव्हाच मी भातमध्ये घालण्यासाठी पाणी सुद्धा गरम करायला ठेवलं होतं। मसाले घालून सुद्धा मिनिटभर आपण छान परतून घेतलं। त्यानंतर यामध्ये स्वच्छ धुवून ठेवलेले हे डाळ आणि तांदूळ घालायचे। निलंगा राईस करताना यामध्ये मसूर डाळच घातली जाते। तर आपण डाळ तांदूळ स्वच्छ धुवून ठेवले होते, पाण्यामध्ये भिजवून घेण्याची यांना गरज नाही। धुवून सुद्धा कधी ठेवायचे, जेव्हा आपलं फोडणीचं सर्व साहित्य चिरून झालंय, आता आपण फोडणी करणार, फक्त त्याच्या आधी धुवून ठेवायचे, खूप जास्त वेळ आधी सुद्धा धुवून ठेवायचे नाही। फोडणीमध्ये डाळ तांदूळ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे, म्हणजे भातावर व्यवस्थित तेलाचं कोटिंग होतं, भात चवीला छान लागतो आणि मोकळा सुटसुटीत सुद्धा होतो। आता 1 वाटी तांदूळासाठी आपल्याला 3 वाटी गरम पाणी घालायचे, गार पाणी घालायचं नाही। या कपने 1 कप तांदूळ होता, तर आपण 3 कप गरम पाणी घातलंय। व्यवस्थित ढवळून घ्यायचंय। तुम्हाला हा भात कुकरमध्ये करायचा असेल तर 1 कप तांदूळासाठी फक्त 2 कप पाणी घालून 2 शिट्ट्या केला तर तुमचा भात तयार होईल। पण हा भात मोठ्या प्रमाणात केला जातो तेव्हा कढई किंवा पातेल्यांमध्ये होतो, तर म्हणून आज आपण कढईमध्ये केलाय। 1 कपसाठी 3 कप पाणी अगदी परफेक्ट आहे। चवीनुसार मीठ घालून ढवळून घ्यायचं आहे। आता आपल्याकडे ताजी मेथी नव्हती, म्हणून मी 1 मोठा चमचा कसुरी मेथी घालते, म्हणजे मेथीचा फ्लेवर सुद्धा आपल्या भाताला लागला जाईल। सर्व साहित्य आपण इथे व्यवस्थित एकजीव केलंय। परत आपण थोडीशी कोथिंबीर घालतोय। छान अशी दणदणून उकळी आलेली आहे। सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून झालं। आता झाकण ठेवून मंद आचेवर एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे। 70 ते 80% 5-7 मिनिटात मंद आचेवर शिजला जाईल।
तर मंद आचेवर झाकून 7 मिनटं हा भात मी शिजवून घेतला. पाहू शकतात एक 90% पाणी आटलेलं आहे, हलकासा ओलसर आहे. भातसुद्धा एक 80-90% शिजत आला आहे. एकदा तळापासून ढवळून घ्यायचा म्हणजे भात एकसारखा शिजला जातो. परत झाकण ठेवून मंद आचेवर 5 ते 7 मिनटं वाफ देऊया. त्यानंतर गॅस बंद करू म्हणजे परफेक्ट भात तयार होईल. परत एक 5 ते 7 मिनटं वाफ दिली. आता गॅस बंद करूया आणि 10-15 मिनटं हा भात असाच झाकून वाफेत ठेवूया म्हणजे दम दिल्यासारखा होईल. भाताची चव अजून छान लागेल. गॅस बंद केल्यानंतर सुद्धा 10-15 मिनटं झाकून ठेवलं. आता आपण भात बघूया. तर आहा, काय जबरदस्त हा असा निलंगा राईस तयार झाला होता. सुगंध अप्रतिम येत होता. नेहमीची खिचडी किंवा मसाले भातापेक्षा चवीला वेगळा आहे. अगदी मोकळा आणि मऊसूत झाला आहे. अजिबात चिकट झालेला नाही किंवा कोरडा फडफडीत नाही. मटार बटाटासुद्धा छान शिजलेला आहे आणि सुगंध अप्रतिम येतोय. 1 वाटी जुन्या तांदूळासाठी 3 वाटी पाणी अगदी परफेक्ट आहे. तरीही तुमचं भात जर जास्त पाणी शोषून घेत असेल तर अर्धा कप पाणी तुम्ही एक्स्ट्रा घातलं तरीही चालेल. इथे आपला चमचमीत असा झटपट तयार होणारा निलंगा राईस तयार आहे. शिजायला एकूण फक्त 10 ते 12 मिनटं लागतात आणि पटकन हा तयार होतो. कांदा लिंबाची फोडसोबत तुम्ही सर्व करू शकतात. तुम्ही सुद्धा रात्रीच्या जेवणामध्ये हा झटपट तयार होणारा निलंगा राईस नक्की ट्राय करा. आता आपण लगेच मराठवाड्यात जाऊन हा निलंगा राईस तर खाऊ शकत नाही, त्यापेक्षा घरीच तयार करून आपण याचा आस्वाद घेऊ शकतो. तर रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण टेस्ट करून पाहूया. तर अप्रतिम असा झाला आहे. मसूर डाळीमुळे नेहमीपेक्षा अगदी वेगळी चव आली आहे. कसुरी मेथी घातली त्यामुळे मेथीची चवसुद्धा बॅलन्स झाली आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा. आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटते अशाच एक छानशा पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.